ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आयोजित तथा जळगाव वक्फ बचाव समिती व वक्फ समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव ईदगाह मैदानावर संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत जाहीर सभा होत असून या सभेसाठी दिल्लीहून मौलाना डॉक्टर सय्यद कासिम रसूल इलियास, अकोल्याहून मुफ्ती अशफाक रहमानी, औरंगाबादहून जियाउद्दीन सिद्दीकी व मालेगाव येथून अतहर हुसेन अशरफी हे येत आहे। वक्फ बचाव मोहिमेअंतर्गत जनजागृती ही जाहीर सभा असणार असल्याचे वक्फ समन्वय समितीचे डॉक्टर करीम सालार, वक्फ बचाव समितीचे फारुख शेख यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। पत्रकार परिषदेत व्यासपीठावर मुफ्ती हारून नदवी, मुफ्ती खालिद, मौलाना रहीम पटेल, मौलाना कासिम नदवी, मौलाना उमेर नदवी, एजाज मलिक, सोहेल अजीत सालार अनीस, शाह सोहेल आमिर, शाहिद सय्यद, खालिद बागवान, अयाजुद्दीन रागीन जागीरदार आदींची उपस्थिती होती। जळगाव शहरातून शाहीर तेलींची रिपोर्ट, PK टाइम न्यूज लाइव साठी। आज इस जगह पर तहफ़्फ़ुज़ औक़ाफ़ कमेटी, कोऑर्डिनेशन कमेटी, दोनों ग्रुप के ज़िम्मेदारान यहाँ पर मौजूद है और आइंदा कल यानी 23 मई 2025 बरोज़ जुमा बाद नमाज मगरिब यानी 7 बजे से लेकर रात 10 बजे तक ईदगाह मैदान जलगांव में एक अजीमुशान प्रोग्राम भव्य सभा यहाँ पर ली जा रही है। आप जानते हैं कि वक्फ का जो काला कानून इस जालिम सरकार ने औकाफ की जायदाद पर नाजायज़ कब्ज़े के लिए जिस कानून को लाया है, उस कानून का विरोध करते हुए ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के आदेश पर, उनकी हिदायत पर पूरे भारत में एहतजाजी जलसे, आंदोलन, मेमोरेंडम दिए जा रहे हैं और जन जागरूकता बेदारी के प्रोग्राम भी लिए जा रहे हैं। जलगांव ज़िले के तकरीबन तमाम तहसील में दोनों कमेटियां पहुंची और वक्फ का ये काला कानून किस तरीके से हमारे संविधान के ख़िलाफ़ है, मानवता के ख़िलाफ़ है और किस तरीके से ये देश को बांटने वाला है, हम तमाम तरफ घूम घूम कर लोगों को बेदारी पैदा कर रहे हैं। और आइंदा कल एक बहुत ही अजीमुशान एहतजाजी जलसा इस काले कानून के विरोध में लिया जा रहा है, जिसमें ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के कासिम रसूल इलियास साहब, ऐसे ही अशरफी साहब मालेगांव से और अकोला से मुफ्ती अशफाक साहब, ये तमाम ज़िम्मेदारान तशरीफ़ ला रहे हैं। 3 मुक़र्रिरीन रहेंगे जो आइंदा कल वक्फ के इस काले कानून को लेकर तफसीली बात करेंगे। मैं आप तमाम से ये अपील करूँगा कि बड़ी तादाद में आप यहाँ पर आए, आंधी हो, तूफ़ान हो, बारिश हो, इस वक्त आपको खामोश नहीं रहना है। किसी ने कहा है कि ये खामोश मिजाजी तुम्हें जीने नहीं देगी, दुनिया में अगर जीना है तो कोहराम मचा दो। मैं तमाम भाइयों से गुजारिश करूँगा कि आंधी तूफ़ान, 5 बजे के वक्त में मौसलाधार बारिश आएगी, आप रुकने की कोशिश करेंगे मगर नहीं, अल्लाह की जायदाद, अल्लाह की मिल्कियत, वक्फ की जायदाद को बचाने के लिए आपको मैदान में आना होगा। और कल आप आएंगे इंशाअल्लाह हश्र के मैदान में इसका बेहतर सिला अल्लाह की जानिब से आप पाएंगे, क्योंकि वक्फ की जायदाद को बचाना आपकी, मेरी, हम सब की जिम्मेदारी है। आजच्या या पत्रकार परिषदेद्वारे आपल्या मार्फत आम्ही सर्व आपल्या जळगाव जिल्ह्यातील विशेषतः मुस्लिम आणि आपल्या संविधानप्रेमी लोकांच्या समोर आम्ही आमची भूमिका मांडित आहोत। उद्या 23 तारखेला शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता ते पौने 10 वाजेपर्यंत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते आदरणीय डॉक्टर इलियास रसूल, कासमी इलियास रसूल यांची अध्यक्षतेखाली या मैदानामध्ये एक जाहीर सभा इथे आयोजित करण्यात आलेली आहे। जिल्ह्यामध्ये आणि जळगाव शहरामध्ये लोकांमध्ये फार उत्साह आहे आणि मोठ्या संख्येने लोक इथे येणार आहे। पावसाळ्यामुळे लोकांमध्ये असा उत्साह आहे की कोणीही आमचा बंधू इथे छत्री आणणार नाही आणि कितीही पाऊस आला तरीसुद्धा ही सभा इथे होणारच आहे। आपल्याद्वारे आम्ही विनंती करू इच्छितो की भारत सरकारने जो नवीन कायदा मोदी सरकारने पारित केला तो अतिशय आपल्या संविधानाच्या विरोधी आहे, मुस्लिम वक्फ बोर्डाच्या विरोधी आहे, आमच्या हक्कावर गदा आणणारा आहे आणि याची जनजागृती ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मार्फत
आमच्या 2 कमिट्या जळगावमध्ये काम करत होत्या, परंतु असे मोठे कार्यक्रम आम्ही एकत्र घेतोय आणि त्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने की हा कायदा कसा संविधान विरोधी आहे, हा कायदा कसा देशविरोधी आहे, हा कसा धर्मविरोधी आहे। या भारतामध्ये सर्व धर्मीय लोकांना आपल्या आपल्या धर्माची संस्था चालविण्याचा, त्याची देखरेख करण्याचा, त्याचे ॲडमिनिस्ट्रेशनचा संपूर्ण अधिकार आहे। परंतु शासनाने खुल्ला याच्यात दखल केली आणि असंविधानिक पद्धतीने हा बिल आपल्या पार्श्व आपल्या मेजॉरिटीवर ते पास करून घेतला। परंतु आम्ही त्यांना सल्यूट करतो की या भारतामध्ये आमचे हिंदू भाई, आमचे हिंदू बंधू आणि भगिनी यांनी पार्लमेंटमध्ये आणि राज्यसभेमध्ये ज्या एकजुटीने शासनाच्या विरोधात, या कायद्याच्या विरोधात आपली आवाज बुलंद केली, त्यांचे उपकार देश कधी विसरणार नाही। आणि म्हणून भारतामध्ये या सरकारला अपयश आला, हिंदू मुस्लिम ते करू शकले नाही, कारण 5-25 लोक आमचे राज्यसभेमध्ये आणि पार्लमेंटमध्ये आहे। परंतु आमचे हिंदू बांधवांनी, विरोधी पक्षाचे आमचे नेत्यांनी ज्या पद्धतीने या सरकारला आडे हाती घेतला ते कधी समाज विसरणार नाही। म्हणून उद्याच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्या मार्फत विनंती करतो, सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने ते यावा आणि काय या बाबतीत आपल्याला माहिती हवी असेल तर तिथे आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। सुरू करतो ईश्वराच्या नावाने, जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे। आज आपण बघत असाल की 23 मे संध्याकाळी 7 वाजता मुस्लिम ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या विद्यमाने व जळगाव वक्फ कोऑर्डिनेशन कमिटी व वक्फ बचाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या या ठिकाणी एका जनजागृती जाहीर सभेचं आयोजन ईदगाह मैदानावर करण्यात आलेले असून त्यासाठी आम्हाला या ठिकाणी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते डॉक्टर सय्यद कासिम इलाही साहेब, तसेच इलियास साहेब, तसेच अकोल्याचे मुफ्ती अशफाक आणि मालेगावचे आमचे मौलाना अथर अशरफी यांचे या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून त्यांचं हे लाभत आहेत। आणि उद्या ते या ठिकाणी वक्फच्या बाबतीत आम्हाला प्रत्यक्षपणे जनताच्या पुढे कशा प्रकारे आपल्याला लढा द्यायचा आहे ते या ठिकाणी येऊन आम्हाला नमूद करणारे सांगणार आहेत। तरी जास्तीत जास्त संख्येने सर्व लोकांनी, सर्व समाजाच्या लोकांनी या ईदगाह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता उपस्थिती द्यावी असे आम्ही संयुक्त विद्यमाने आपणास या ठिकाणी विनंती करत आहोत। धन्यवाद। फारुख शेख, जळगाव।